यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वी झालेले वादळी वाऱ्यामुळे पुसद वन विभागाच्या चारही रेंजमधील मौल्यवान सागवान झाडे उन्मळून पडली आहेत। मात्र अधिकाऱ्यांनी या सागवानाची शासकीय आगारात अजूनपर्यंत वाहतूकच केली नाही, त्यामुळे शेकडो सागवान झाडे जंगलातून गायब झाली आहेत। आजही बेवारस स्थितीत काही सागवान झाडे जंगलातच पडून आहेत। बांबुडगाव शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गवंडी येथील 4 वर्षाच्या चिमुकलीचा महावितरणच्या खांबाजवळ विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला। ही घटना सोमवारी दुपारी घडली। यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर स्पेशल यात्रा बसेस सोडल्या जाणार। विठुरायाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून 3 दिवस चहा नाश्ता आणि भोजन मोफत दिले जाणार। यवतमाळ विभागातील 725 अधिकारी कर्मचारी 15 दिवस या सेवेत राहणार। हल्लीच्या काळात वाढते वजन ही फार मोठी समस्या बनली। वजन कमी करण्यासाठी आहार महत्त्वपूर्ण आहे। स्वच्छ व आरोग्यदायी वजन करणे आवश्यक आहे। शरीराला आरोग्यदायी व सडपातळ बनवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या महत्त्वपूर्ण आहेत। त्यासाठी रंगीत डबडी मिरची, जांभळी कोबी, बेबीकॉर्न, मशरूम, विविध रानभाज्या हा आहार फायदेशीर ठरतो। सध्या बाजारात या भाज्या उपलब्ध झाल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यात अमोलकचंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला। यावेळी निरोप देताना सेवानिवृत्त प्राध्यापकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून येथील अशोक शिंदे आणि किरण कोरडे यांची निवड झाली। येथे झालेल्या सभेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यात हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने मंगळवारी 1 जुलैला तिगोरी गावात कै वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या निमित्ताने गावात विविध कार्यक्रम पार पडले। यवतमाळ जिल्ह्यात ईव्हीएम मशीन विरोधात जोरदार निदर्शने करीत ओबीसींची जातीवार जनगणना झाली पाहिजे। त्यांना संख्येच्या मोठ्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये हिस्सेदारी मिळाली पाहिजे। महाबोधी विहार ब्रह्मांड महतांच्या कब्जातून मुक्त झाले पाहिजे। यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत मुक्ती मोर्चाने यवतमाळात चक्काजाम आंदोलन केले। पुसद येथील काकडदाती परिसरात असलेले वसंत उद्यानातील हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी वसंतराव नाईक यांची जयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी जिल्हाभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साजरा केला। स्थानिक विश्रामगृहात पालकमंत्री राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। LIC चौक विश्रामगृह परिसरात क्रेनने राठोड यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला। वणी शहरातील जैन लेआउट परिसरात सोमवारी मध्यरात्री घोरफोडीची घटना घडली। या घटनेत चोरट्यांनी घरमालकांसह किराईदारांचेही घर फोडून 2,33,000चा मुद्देमाल लपास केला। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले। पावसाळ्याचे दिवस असले तरी हातावर पोट असलेले कष्टकऱ्यांचे काम करणे मात्र थांबत नाही। पांढरकवडा शहरातील अनेक भागात भाजी विक्रेते हातपेट घेऊन पावसात फिरतात, तर काही जण रस्त्याच्या बाजूला भाजी विक्री करतात। उमरखेड तालुक्यातील डाणकी येथे उद्भवलेले पाणी टंचाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून जलशुद्धीकरण केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी गांजेगाव नदीपात्रात आझाद समाज पक्षाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येणार। याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। उमरखेड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणी संदर्भात विविध मागण्या घेऊन 14 दिवसापासून उपोषण सुरू होते। मंगळवारी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी शरबत पिऊन उपोषण सोडले। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेले सोनर्ली फाट्यावर टिप्पर व कंटेनरची धडक झाली। या घटनेत टिप्पर चालक गंभीर जखमी झाला, तर क्लीनर किरकोळ दुखापत झाली। मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली।